सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। पार्थ पवारांच्या अमेरिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाचा दणका। 21 कोटी भरण्यासाठी 2 आठवड्यांची शेवटची मुदत, अन्यथा दंडात्मक कारवाईसह सक्तीची वसुली केली जाणार। आवाजवी मतदानानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव नामंजूर। तर अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नाही तर सभागृहाचे असतात, शहांचा हल्लाबोल। मध्य रेल्वेकडून 176 समर स्पेशल गाड्या वेळापत्रक जाहीर। उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता आहे विशेष नियोजन। मुंबई पुण्याहून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी विशेष फेऱ्या। नागपूरसह विदर्भात उद्यापासून पावसाचे ढग दाटणार। वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याचाही अंदाज। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय व्यापारी जहाजांना इराणची परवानगी, भारतासाठी मोठा दिलासा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। इराण विरुद्धचं युद्ध लवकरच थांबवणार। इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही, अमेरिकेनं युद्ध जिंकलं। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। मार्च मध्ये रशियाकडून भारताच्या तेल खरेदीत फेब्रुवारीच्या तुलनेत 45% वाढ। फेब्रुवारीत 10 लाख बॅरल्स तर मार्चच्या 11 दिवसात 15 लाख बॅरल्स तेलाची खरेदी। इराणच्या शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिकाच जबाबदार। लष्करी तपासात बाब समोर आल्याचं CNN आणि न्यूयॉर्क टाइम्सचं वृत्त। हल्ल्यामुळे 160 पेक्षा जास्त शाळकरी मुलींचा मृत्यू। IRCTCच्या रेल्वे कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा, ढाबा मालकांनी घेतला चुलीचा आधार। युद्धाचा फटका ढाबा मालकांना सुद्धा। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यासाठी हायकोर्टात धाव। कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या 6 विक्रेत्यांची याचिका। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांची हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।